माहिती आहे तू परळीतला आहेस. असं आहे की तुम्ही जरी आज तिघांचे प्रतिनिधी असलात तर आपण एका मातीतले आहोत. आपल्याला माहिती आहे की ते काय आणि काय नाही. त्यामुळे मला त्या विरोधकांच्या कुठल्याही आरोपाच्या बाबतीत मी काहीही बोललो नाही, कारण या सगळ्या गोष्टी जनतेला माहिती आहेत. आणि आज नाही, ज्या वेळेस स्वर्गीय मुंडे साहेब निवडणूक लढायचे त्यावेळेससुद्धा याच पद्धतीचे आरोप स्वर्गीय मुंडे साहेबांवर व्हायचे. आत्ता ते माझ्यावर होत आहेत. त्यामुळे ही सगळी जी टीका करायची आहे एका दुसरं वाक्य जर सोडलं तर गेली 30-35 वर्षापासून विरोधक अशाच पद्धतीचं आरोप करतात. त्याला काही तथ्य नाही. लोकसभेला 74,000ची त्यापेक्षा अधिक लीड होती. कसं पाहता या आता तीच लीड कायम राहील? नाही, हे बघ, प्रत्येक निवडणूक ही वेगळी असते. प्रत्येक निवडणूक ही लढाई वेगळी असते. लोकसभेची लढाई हे संबंध जिल्ह्याची होती. आणि हो, हे खरं आहे की या परळी मतदारसंघामध्ये 75,000 मताचं मताधिक्य पंकजाताईंना महायुतीच्या उमेदवार म्हणून या मतदारसंघातल्या मायबाप जनतेने दिलं. आणि ते सुद्धा 75,000 मताचं मताधिक्य आजपर्यंत इतिहासात कधीच कुठल्याच उमेदवाराला या परळी विधानसभा मतदारसंघातून मिळालं नाही. ते आपण ताईंना देण्यासाठी आम्ही प्रयत्न केला, जनतेने आमच्यावर विश्वास ठेवला. आता या निवडणुकीमध्ये सुद्धा आपण आज मी सांगणं उचित नाही, पण आपण या बाबतीमध्ये ही लढाई वेगळी आहे, ही विधानसभेची आहे. विधानसभेला मतदान करण्याची मायबाप जनतेची मानसिकता वेगळी असते. स्थानिक आमदार, त्याचं काम, ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या जातात. आणि आजपर्यंतची सेवा जी काही केली आहे, मी जे सांगितलं की मायबाप जनतेने या ठिकाणी आपल्यावरती त्यांच्यावरती विश्वास आहे. त्यामुळं किती लीड, काय मताधिक्य हे आज माझ्यासारख्याने सांगणं उचित नाही. पण हा नक्कीच आहे की ज्यावेळेस मी या मतदारसंघामध्ये फिरलो, फारसं फिरता आलं नाही, पण जे काय फिरलो त्यात मागच्या 2 निवडणुका मी विधानसभेच्या लढवल्या त्याच्यापेक्षा अभूतपूर्व प्रतिसाद मायबाप जनतेने या निवडणुकीत देतात. व्हिडिओ व्हायरल होता की तिथं CCTV कॅमेरा होता, मात्र त्याची पिन काढली गेलेली होती. स्वतः उमेदवार राजेसाहेब देशमुख त्या मतदार केंद्रावरती पोहोचले होते. एक लक्षात घ्या की ज्यावेळेस एखाद्याची मानसिकता सुरुवातीपासूनच नकारात्मक आणि पराजयाच्या असेल त्यावेळेस असे सगळे प्रकार नसताना उगाच दाखवायचे, मीडियासमोर आणायचे आणि या परळी विधानसभा मतदारसंघाला, या मातीतल्या माणसाला, मतदारांना बदनाम करायचा. माझा प्रचाराचा मुद्दा हाच आहे या निवडणुकीमधला होता की तुम्ही भलेही मीच विकासाची कामं केली नाहीत तर त्या बाबतीत माझ्यावर आरोप करा. मी जर काही चुकीचं केलं असेल तर त्या बाबतीत माझ्यावर आरोप करा, धनंजय मुंडे म्हणून आरोप करा. पण तुम्ही अख्ख्या या मातीतल्या मायबाप जनतेवरती तुम्ही ज्या पद्धतीने बदनाम करताय ती बदनामी माझ्यासारखा माणूस सहन करणार नाही. आज मतदानाच्या दिवशी सुद्धा तेच प्रयत्न आहे. भाऊ, राज्यात आणि जिल्ह्यात तुम्ही अनेक ठिकाणी सभा घेतल्या. काय नेमकं चित्र असेल राज्यात महाविकास आघाडी आणि महायुतीचं? महायुतीचं अतिशय स्पष्ट बहुमत येणाऱ्या 23 तारखेला आपल्याला निकालाच्या अंती दिसून येईल. जातीपातीचं राजकारण खूप पाहायला मिळालं, खास करून बीड जिल्ह्यामध्ये अगदी ठराविक ह्यानं टार्गेट केलं गेलं. मराठा खास करून फोकस, त्याला कसं बघताय? नाही, एक लक्षात घ्या की आता कुठली निवडणूक कुणी कशी घ्यायची, कुठल्या पक्षाने काय करायचं, विकासाच्या मुद्द्यावर लढायचं का विकास जिथं केला नाही, विकास जिथं केला नाही तिथं त्या मुद्द्यावरती विरोधातल्या उमेदवाराने निवडणूक लढायची, त्या विरोधातल्या पक्षाने निवडणूक लढायची का जातीपातीचं धर्माचं राजकारण करून निवडणूक लढवून विजय पराजयाचा विचार न करता पण पुढच्या पिढी दर पिढी त्या जातीपातीत आणि धर्मात मात्र निवडणुकीच्या निकालानंतर लढाया व्हाव्यात अशा पद्धतीचं जे राजकारण या ठिकाणी चाललं ते माझ्यासाठी दुर्दैवी आहे. म्हणजे एकंदर निवडणुका येतील जातील, कोण हरेल जिंकल, कोण सत्तेत येईल याच्यापेक्षा महत्त्वाचं माझ्या दृष्टीने संबंध महाराष्ट्रामध्ये सामाजिक सलोखा जो छत्रपती शिवाजी महाराजांनी एक आदर्श आपल्यासमोर घालून दिलेला तो कायम राहिला पाहिजे. ओके सर, एक हिंदी में